जर अशा पद्धतीने बनवाल पास्ता तर मुलांचा होऊन जाईल फेवरेट नाश्ता। लहान मुलांना पास्ता खूप आवडतो। चला तर मग बघूया पास्ताची रेसिपी। त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट पास्ता तुम्ही कोणत्याही डिझाईनमध्ये घेऊ शकता। टोमॅटो केचप, शेजवान चटणी, मीठ, तेल, 2 मीडियम साईजचे कांदे, 2 मीडियम साईजचे टोमॅटो, 1 मिरची, शिमला मिरची, गाजर, मॅगी मसाला आहे मॅजिक, बटर, 5-6 लसणाच्या पाकळ्या, आलं। सर्वात अगोदर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवा। पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ व 2 चमचे तेल घालून घ्या। पास्ता कढईमध्ये टाका व पास्ता हलवत राहा। पास्ता मध्ये हलवत राहा कारण पास्ता खाली चिकटतो। 4 ते 5 मिनिट पास्ता चांगला शिजू द्या। तुम्ही बघू शकता 4 ते 5 मिनिटांनी आपला पास्ता चांगला शिजलेला आहे। पास्ता शिजला की नाही हे पाहण्यासाठी चाकूच्या साहाय्याने कट करून बघा। जर कट होत असेल तर पास्ता शिजलेला आहे। गाळणीमध्ये पास्ता टाकून पास्त्यामधलं सर्व पाणी काढून घ्या व त्याच्यावरती 1 ग्लास थंड पाणी ओता। थंड पाणी ओतल्याने पास्ता सुटा राहतो व तो एकमेकांना चिकटत नाही। पास्ता बनवायला वेळ असेल तर 1 चमचा तेल घालून घ्या। त्याच कढईमध्ये कढई गरम झाल्यानंतर 2 चमचे तेल व 1 चमचा बटर घाला। बटर चांगलं वितळू द्या। बटर वितळल्यानंतर बारीक केलेला लसूण घाला व तो चांगला परतून घ्या। लसूण परतल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची व आले घालून ते मिश्रण चांगले परतून घ्या। 1-2 मिनिटपर्यंत चांगले परतल्यानंतर चिरलेला कांदा टाकून कांदा चांगला परतून घ्या। कांदा थोडा लाल होईपर्यंत परतून घ्या। कांदा जास्त भाजला नाही गेला पाहिजे, थोडासा लाल होईपर्यंतच परता। तुम्ही बघू शकता कांदा आपला थोडासा तांबूस झालेला आहे, जास्त भाजला गेलेला नाहीये। असाच कांदा हवा। कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घाला। टोमॅटो थोडेसे परतून घ्या। टोमॅटो परतल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्या। मीठ टाकल्यानंतर हे मिश्रण 2 मिनिट चांगले परतून घ्या। मिश्रण चांगले परतल्यानंतर शिमला मिरची व गाजर घालून 15 ते 20 सेकंद फक्त मिश्रण परतून घ्या। शिमला मिरची व गाजर जास्त नरम नाही झाले पाहिजे, कारण शिमला मिरची आणि गाजर जास्त नरम झाले तर चांगले लागत नाहीत, ते क्रंची चांगले लागतात। त्यासाठी शिमला मिरची व गाजर फक्त 15 ते 20 सेकंदपर्यंतच परता, त्याच्यापेक्षा जास्त परतू नका। 15 ते 20 सेकंदानंतर 2 चमचे टोमॅटो केचप व 1 चमचा शेजवान सॉस टाकून मीडियम फ्लेमवरती हे मिश्रण 1 मिनिटपर्यंत परतवून घ्या। मिश्रण चांगले परतल्यानंतर त्याच्यामध्ये वरून पास्ता टाका व त्याच्यावर मॅगी मसाला मॅजिक घाला। मॅगी मसाला मॅजिक घालून आपले मिश्रण 1 मिनिटपर्यंत परता व तयार आहे आपला यम्मी असा पास्ता। रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा।